विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला कोणे कोणे विठ्ठला हरि ओम। नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हलिंग लाईफ अक्षय भट ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर आम्ही आता दर्शन घेऊन आळंदीत चाललो आहे पंढरपूरला। हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। रात्री मित्रांनो 10 वाजलेत आणि आम्ही थांबलो तर जेवायला सोलापूर रोडला। रात्री बरोबर 2:30-3:00ला पोचलो पंढरपूर ठिकाणी। तर रूम घेतला आम्ही, रूमवरती राहिलो। सकाळी उठून आम्ही चंद्रभागेवरती आलो आहे। आता आम्ही या बोटीने पूर्ण या नदीमध्ये राऊंड मारणार आहे आणि आतमध्ये जी मंदिर आहेत लहान छोटी मोठी तिथे दर्शन घेणार आहे। हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। आज पाऊस नाही, इथे ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काय पडत नाही आहे। मामा बोट घेऊन चालत आतमध्ये आम्हाला फिरवण्याकरिता। आपण बघू शकता नदी पूर्ण भरलेली आहे। नदी पात्र थोडं लांब आहे पण पात्राच्या बाहेर पूर्ण पाणी आलेलं आहे नदीचं। त्यामुळे एकदम मस्त आणि छान आणि प्रसन्न वातावरण आहे एकदम इकडे। थोडं गार वाटतं आहे, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण आहे। मस्त चंद्रभागेचा आस्वाद घेत आम्ही ते सर्वजण फिरत आहोत। झालं आपली फिरवाजी इकडे सोडू मामा। चंद्रभागा नदीला हा मान असतो, हळदी कुंकू आणि एक ज्योत असते, ती पाण्यामध्ये सोडल्यानंतर पुण्य लागते। म्हणून आता आम्ही पाण्यामध्ये सोडत आहोत। भावट्याला लागले बरी जाईल बघा खाली भात्याला लागले नाही ना भात्याला लागले बाई। त्यात आता हे काय मारायचे देवाला आल्यावर ते वरती मस्त निवांत पक्षी बसले आहेत। मस्त लहान लहान ते मंदिर आहेत, बघू शकता आपण। नसलं आम्ही कशाला आठ आलो असतो, तसं नसतं हो, ते तुमचा भाग आहे। देवाच्या दारात खोटं बोलायचं, देवाच्या देव बघून घेलो काय खोटं बोलणार देव बघून घे काय बघ मजा लई आली त्या मला। मित्रांनो हे समोर आहे मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपूरमधलं। तर तिथे आपल्याला मोबाईल जमा करायला लागतो, आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे। तर मोबाईल लॉकरला ठेवत आहे। ब्लॉग आवडलाच नाही की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।